हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग। शरद पवार गटात 3 मोठे नेते पक्षप्रवेश करण्याची शक्यता। वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर। वसंत मोरे दुपारी 4 वाजता शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि दिंडोरीचे माजी आमदार खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। लंकेंना अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता। राजकारणात काहीही होऊ शकतं, वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात, जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार, आमदार निलेश लंकेंचं पुन्हा सूचक वक्तव्य। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, काही गोष्टी समजावल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली आहे। निलेश लंकेंवर अजित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीत अजित पवारांकडून सभांचा धडाका। आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती। मनसेनं दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। लवकरच दिल्लीत बैठक होणार, सूत्रांची माहिती। भाजप आणि मनसेच्या युतीची योग्य पातळीवर चर्चा सुरू। भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा। महायुतीत जागा वाटपाबाबत एकवाक्यता। 80% जागा वाटप पूर्ण, आणखी एका बैठकीत निर्णय होईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बारामतीत शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा शिवतारेंना फोन। शिंदेंची आज शिवतारेंसोबत वर्षावर बैठक। उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांचे मतं हवी, त्यांच्याकडून मुस्लिमांच्या लांगून चालनाचं राजकारण। सीसीए कायदा पाहिजे की नाही, ठाकरेंनी जनतेसमोर स्पष्ट करावं। अमित शहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। भाजप आता भाडोत्री व जनता पक्ष। भ्रष्टाचारी अभय योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन योजना काढली आहे। उद्धव ठाकरेंचा भाजपसह मोदींवर हल्लाबोल। कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात कोर्टानं नेमलेल्या समितीकडून 2.5 तास मूर्तीची पाहणी। मूळ मूर्तीवर झीज झालेल्या भागांची निरीक्षणं नोंदवली। उद्याही पाहणी होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।